बरोबर. आपण दरवेळेला म्हणतो की आमच्या शाळेला क्रीडांगण आहे आणि आमच्याकडे विद्यार्थी आहेत, परंतु विद्यार्थ्यांना क्रीडांगण आणि शाळा आणि विद्यार्थी असून चालत नाही. तर ते ओळखण्याची जी कला आहे, ते जवाहराकडे असते की कोणता हिरा चमकणार आहे. हो. तर ते हिरे चमकणे आणि हिरा शोधणे याचं काम तुम्ही जे मोठ्या खुबीने करता, हे खुबीने करत असताना आपण इतर नाविन्यपूर्ण उपक्रम तर राबवतोच, परंतु आपल्याला सुद्धा काहीतरी संधी शोधण्याची एक संधी मिळते. आणि ती संधी आपण पहिल्यांदा कॅच केली, ती थ्रो बॉल आणि पासिंग बॉल. तर ती काय नक्की संधी होती? मागच्या वर्षी 2 नवीन खेळ यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धेमध्ये आली, थ्रो बॉल आणि पासिंग बॉल. या स्पर्धेची बऱ्याच लोकांना माहिती नव्हती आणि थोडंसं आपण आता खेळाडू असल्यामुळं थोडंसं आपण सर्च केलं ते आणि विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण केली. आणि थ्रो बॉल आणि पासिंग बॉलमध्ये जो 5वी ते 7वीचे विद्यार्थी खेळतात, त्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन आपण चांगला खेळ केला. अगदी केंद्र, तालुका, बीट आणि जिल्हा असं हे यश आम्हाला मिळत गेलं. अशी खेळाची त्या सुरुवात झाली. कमी विद्यार्थी असणार संघ, कमी विद्यार्थी जिल्ह्यापर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांना घेऊन गेला, ही एक आपल्यासाठी खूप अचिव्हमेंट होती. तशीच अचिव्हमेंट आपल्याला जेव्हा आपण वेगवेगळ्या शाळेचे शैक्षणिक राबवत असतो किंवा आपल्याला दरवेळेला काहीतरी वेगवेगळे उपक्रम राबवायचे असतात, त्यातील एक उपक्रम माझ्या वाचनात असा आला की आपण राबवलेला आणि तो सक्सेस, त्यातून स्टोरी निर्माण झाली. तो होतं की शालाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण. आणि आपण ते करत असताना काय नक्की झालं होतं ते शालाबाह्य विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करताना, आणि त्यातून कोणती नवीन प्रेरणा निर्माण झाली? शाळाबाह्य सर्वेक्षण ही शासनाची अतिशय चांगला उपक्रम आहे शासनाचा. त्या माध्यमातून काय झालं, जे विद्यार्थी शाळेत पटावरती आहेत परंतु हजेरी नसायची, त्यांची हजर होत नसायची, असे ती शोधत असताना रेवडीच्या शेजारी एक वस्ती आहे वंचित समाजाची, आणि तिथं तो सर्वे माझ्याकडे होता आणि तिथं प्रत्यक्ष जाण्याचा योग आला. तिथं आमच्या शाळेत दाखल आहेत परंतु शाळेत येत नाहीत, असे विद्यार्थी तिथं सापडले आणि त्यांचा शोध घेऊन थोडंसं आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची संधी. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलंय, आणि ते पिल्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. असं थोडंसं तिथं जाणवलं. आणि त्या ठिकाणी मला एक सायनू जंगल्या काळे नावाची एक विद्यार्थिनी, ती जी आमच्या शाळेत दाखल आहे परंतु शाळेत येत नसायची. मग त्या विद्यार्थीला थोडंसं आपण कन्व्हिन्स केलं, तिला गोडी लावली, थोडंसं प्रेमानं बोललो. काय व्हायचं, शाळेमध्ये आल्यानंतर थोडंसं असं आहे की होतं जरा विद्यार्थ्याकडनं थोडंसं त्यांचं राहणीमान थोडंसं अस्वच्छ वगैरे थोडं असायचं वगैरे, त्यामुळे मुलं त्यांना बोलत नसायची. परंतु काय झालं, खेळामुळे एक अशी संधी निर्माण झाली, त्या विद्यार्थ्यांना खेळाची संधी दिली. ती विद्यार्थिनी प्रत्येक खेळामध्ये यशस्वी होती. म्हणजे कुस्ती असेल तिथं 3 नंबर मिळवला, पासिंग बॉल असेल, थ्रो बॉल असेल किंवा जे बाकीचे ॲथलेटिक्स गेम असतील त्या गेम्समध्ये सुद्धा ती विद्यार्थी अग्रेसर होती. मग तिला संधी मिळाली. तिच्यामुळं, त्या संधीमुळं काय झालं तर तिला एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपणही खेळू शकतोय आणि बक्षीस मिळवू शकतो. आणि तिनं ते मिळवलं. त्यामुळं सर्व विद्यार्थी जे बाकीचे शाळेतले आहेत, जे थोडंसं इग्नोर करायचे तिला, त्या विद्यार्थीला सर्व विद्यार्थी घेऊन खेळायला लागली, तिच्याशी बोलायला लागली. याचा सकारात्मक परिणाम असा झाला सर की त्या समाजातले जे विद्यार्थी आहेत, बाकीचे जे विद्यार्थी, सायनूला एवढा सन्मान मिळाला, सायनू बॅनरवर लागली शाळेच्या, म्हणून आपण हे बॅनरवर येऊ, ही त्यांच्या मनामध्ये एक चांगली प्रेरणा निर्माण होऊन आता त्या समाजातली जी विद्यार्थी आहेत ते सगळे विद्यार्थी पटावर नाही तर शाळेत सुद्धा येतात. वा वा. म्हणजे एक आपली सक्सेस स्टोरी आहे की मित्रांनो, की जे वंचित समाज आहे जो या शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातो, परंतु या प्रवाहाला शिक्षणाच्या ओढीनं आपल्याकडे आणायचं आणि त्यांना एक शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची. एवढंच नाही तर त्या मुलीमध्ये तुम्ही आणखी खूप बदल घडवले आणि ती एक लढण्याविरुद्ध, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जी तिच्यामध्ये एक धमक निर्माण केली, हे आपल्यासाठीची खूप मोठी अचिव्हमेंट आहे. जसं आपण या मुलीच्या बाबतीत जसं आपण बोलला की शालाबाई मुलांना आपण मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणलं, त्याचप्रमाणे जे इतर मुलं होती ती इतर मुलं सुद्धा काहीतरी खेळाच्या माध्यमातून चमकायला लागली. हे चमकत असताना दुसरं यश आपलं आहे ते म्हणजे अक्षराचं.
हा तर त्या अक्षराची काय नक्की गोष्ट आहे? अक्षरा पवार ही विद्यार्थिनी सुद्धा अतिशय गुणी, अकॅडमिक मध्ये विद्यार्थी आहेतच. बरोबर. तर अक्षरा ही एक मल्टी टॅलेंटेड विद्यार्थिनी. तिच्याविषयी बोलायचं म्हणजे तिच्यामध्ये एक चांगला चेस प्लेअर आहे. बरोबर. जो की आता बिगिनर असताना थोडंफार मला त्यातलं ज्ञान, माझा मुलगा एक इंटरनॅशनल प्लेयर असल्यामुळं चेसचा, ते थोडंसं मला त्याच्याकडून शिकून ते विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे एक बरीचशी विद्यार्थी आमचे चेसमध्ये आहेत. त्यामध्ये अक्षरा पवार ही चांगली आहे. एक सत्यम आवारे म्हणून तिसरीचा विद्यार्थी आहे, तो सुद्धा अतिशय छान प्लेयर आहे. असे अनेक विद्यार्थी चेसमुळे तयार झाले. आणि अक्षरा पवारची जी स्टोरी आता थोडीशी व्हायरल झालेली आहे, तर तिला कालच मला एक फोन आला होता. हर्षल पाटील नावाचे एक नॅशनल प्लेयर आहेत, त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की मी सर अक्षरा पवारला पर्सनल कोचिंग द्यायला तयार आहे आणि ती संपूर्ण मोफत आहे. ते केवळ हे अक्षराचं छान काम झालेलं आहे. आणि अजून एक सांगायचं असं झालं की दिव्या देशमुख ह्या ज्या ग्रँड मास्टर आहेत नागपूरच्या, त्यांनी स्वतः फोन करून अक्षरा पवारशी बोलल्या. त्यामुळे ती विद्यार्थ्यांनी अतिशय प्रेरित झाली आणि नक्कीच असे विद्यार्थी होत राहतील असं वाटतंय. बरोबर की आपण एक सुरुवात केली, परंतु ती सुरुवात इतक्या मोठ्या लांब पल्ल्यापर्यंत जाईल असं तुम्हाला सुद्धा वाटलं नाही. परंतु ही सुरुवात होणं महत्त्वाचं असतं आणि हे शिक्षकांच्या आयुष्यामध्ये येणारा टर्निंग पॉईंट असतो, जो आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमी प्रेरणा देत असतो. तर हीच जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपण शेवटी आपण एक आपल्या आदर्श विद्यार्थिनीपर्यंत पोहोचवणार आहोत. परंतु मधला जो प्रवास आहे, तो मधला प्रवास मला ऐकायला आवडेल. मधला प्रवास असा आहे की तुम्ही आत्ता सामाजिक बांधिलकीतून आत्ता जो पूरग्रस्त भाग आहे, त्या पूरग्रस्त भागासाठी विद्यार्थ्यांनी मदत गोळा केली त्यांची खाऊची, आणि तुम्ही ती कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवली, हा जो प्रवास आहे तुम्हाला थोडक्यात सांगा. यावर्षी अतिशय अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आणि मी मराठवाड्याचं असल्यामुळं मला तिथली परिस्थिती माहीत आहे की काय परिस्थिती गेल्यानंतर काय होतं. बरोबर. तर ती थोडीशी जाणीव आपल्या मनामध्ये होती. असंच म्हणजे ते जे व्हिडिओज असतील, बातम्या असतील, ह्या पाहत असताना थोडं संवेदनशील मन झालं. आणि दररोज परिपाठामध्ये मी एक विद्यार्थ्यांना एक सक्सेस स्टोरी सांगत असतो. त्याच्यात जर अधिकारी असतील किंवा काही खेळाडू असतील, त्या रिअल स्टोरीवरती मी त्या सांगत असतो. आणि असंच बोलत बोलत असताना ते मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काहीतरी करावं अशी कल्पना मनामध्ये आली. आपल्या जिल्हा परिषद मार्फत एक अंधनिधीचे कार्ड मिळतात. बरोबर. तशी कार्ड आपण पूरग्रस्तासाठी निधीसाठी तयार करूया का, अशी एक कल्पना आली. आणि ते तसे कार्ड तयार केले आणि मुलांना दिले. मुलांनी अतिशय आनंदाने ते स्वीकारले. सर मला द्या. अगदी पहिलीचा सुद्धा विद्यार्थी म्हणायचा की सर हे मला कार्ड द्या, मी पैसे जमवतो. आम्हाला वाटलं की सुरुवातीला काय 1-2 हजार रुपये जमतील, परंतु दसऱ्याचा तो पिरियड होता आणि विद्यार्थी अतिशय, बघा, एखाद्या विद्यार्थ्यांना जर एखादी गोष्ट सांगितली ना, ते काही करू शकतात, फक्त सांगितलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी गावामध्ये संपूर्ण ते कार्ड घेऊन गेले आणि निधी जमावला. 6,320 रुपये रक्कम एवढी जमा झाली. आणि ती रक्कम आम्ही एका चेक स्वरूपात कन्वर्ट केली आणि ती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ते जमा करावे असं तिथं आम्ही तो निधी दिला. आणि एक हात मदतीचा हा तो उपक्रम होता. वा वा. तर हा उपक्रम जसं आपण इतर वेगवेगळे प्लॅटफॉर्म देत असतात, परंतु सातारा जिल्ह्यातील आणि कोरेगाव तालुक्यातील रेवडी शाळेनं हा पूरग्रस्तांसाठीचा मुख्यमंत्री साहित्य निधीला दिलेला हा जो हात आहे, हा खूप लाख मोलाचा असेल. जरी ती रक्कम छोटी असली, परंतु त्याच्या मागची भावना आणि कल्पना ही खूपच मोठी आहे. आणि आपलं हे समाजमन आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसं रुजवता येईल यासाठी आपण प्रयत्न करत आहात. त्याचप्रमाणे एक मधला एक मला आपल्याला एक विचारावंसं वाटतं प्रसंग, की आपण प्रवास करत असताना आपल्या मॅडमची पर्स हरवली एस टी प्रवासामध्ये. आणि पर्स हरवल्यानंतर जसं आपण इतरांना मदत करतो, त्या मदतीचं रूपांतर आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमच्या नावात देव असल्यामुळे तुम्हाला मिळत असतं. तर तो जो हरवलेल्या पर्सची गोष्ट होती ती मला जरा सांगा. तर त्याचा किस्सा असा आहे की मला एक अशी सवय आहे की मी मित्र खूप जोडतो. बरोबर. म्हणजे जवळजवळ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रत्येक जिल्ह्यात एक तरी मित्र असावा असं मला नेहमी वाटतं. माणसांच्या ओळखी वाढवणे याचा फायदा असा झाला, तर आमच्या मॅडम बार्शीला एम.एड करायला होत्या, एम.एड चालू होतं त्यांचं. ते प्रवास करत असताना एस टीत पर्स हरवली
आणि मग हरवल्यानंतर मग असा फोन कॉल झाला, थोडंसं न चिडता थोडंसं संयमानं ते घेऊन बऱ्याचशा मित्रांना फोन केले. बरं. त्या जे एक आर्टिकल आलंय त्याच्यामध्ये ते सगळा प्रवास आहे, तर ते थोडंसं ते मित्रांच्या मदतीनं तो पर्स सापडली. मग असं मला नेहमी वाटत होतं की ते सापडणार, कारण आपण इतरांना जर आपण निर्मळ मनानं मदत केली तर निश्चित आपल्याला मदत मिळते, हे आमचे शेख सर नेहमी म्हणायचे. ते थोडंसं मला तेव्हा जाणवलं. म्हणजे तुम्ही एक हात जसं देताय तसं दुसऱ्या हाताने आपल्याला पुन्हा माघारी मिळत असते ती गोष्ट. तर ही जी गोष्ट आहे ती आपल्या मॅडमच्या प्रवासाची होती, पर्सच्या प्रवासाची. परंतु मला सांगायला आपल्याला आनंद वाटेल की आपल्या वहिनींचं जे शिक्षण आहे ते जेव्हा लग्न झालं त्यावेळेला 10वीच होतं, आणि आपण तर शिक्षक आहात. मग 10वी आपली शिक्षण केलेली बायको आणि तिला 10वीवरती न ठेवता आपण मुख्य शिक्षणाचा प्रभाव देऊन त्यांना शिक्षण द्यावं, ही जी गोष्ट होती. आणि आता 10वी ते लॉ पर्यंतची जी गोष्ट आहे ती नक्की काय आहे? सुरुवातीला काय 10वी पर्यंत शिक्षण होतं, पण याचं मला कधी वाईट वाटलं नाही, कारण मनासारखा जोडीदार मिळाला होता, याच्यात आनंद होता. आणि त्यांचं असं होतं की जरी 10वी शिकलेल्या होत्या तरी पण त्यांच्यामध्ये स्पार्क होता, बुद्धिमत्ता प्रचंड होती, फक्त संधी न मिळाल्यामुळे शिकता आलं नाही. ती थोडंसं आपण आता महात्मा फुलेंचे वारसदार आपण म्हटल्यानंतर त्यांचा आदर्श ठेवून आपण आपली सावित्री पहिल्यांदा घरात सावित्री झाली पाहिजे, मग आपण सावित्रीच्या लेकीचं संरक्षण करू शकतो असं वाटलं. आणि 10वी मग 12वीची आम्ही सुरुवात श्रीपतराव पाटील हायस्कूल या ठिकाणी केली. तिथून आम्हाला 12वी पास त्या कॉलेजमध्ये दुसरा आल्या, आणि तिथून मग BA झालं त्यांचं, MA झालं शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर आझाद कॉलेजला B.Ed झालं. B.Ed झाल्यानंतर सोलापूर या ठिकाणी सोलापूर विद्यापीठामध्ये M.Ed झालं, आणि आता त्या लॉ करत आहेत, याचा एक आनंद आहे. म्हणजे 10वी ते लॉ पर्यंत प्रवास असा होता. अतिशय छान, म्हणजे आनंद वाटतो की नोकरीचं यश मिळो अगर न मिळो, परंतु जो एक उच्च शिक्षित उच्च विद्याविभूषित पत्नी आपल्याला लाभणं हे एक हे खरं यश तुमचं आहे की तुमची प्रेरणा त्यांच्या पाठीशी आहे. हीच प्रेरणा आपण विद्यार्थ्यांमध्ये राबवली, आणि आज संपूर्ण देशभर नव्हे तर जगभर जे आपल्या रेवडी शाळेची आरोही आवारे नावाची मुलगी जी आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण देशभर नव्हे तर राज्यभर जगभर प्रसिद्ध झाली. तर आरोहीची मी गोष्ट विचारण्याआधी, आरोही तुमच्याकडे आली ती पहिलीला आली, आणि पहिलीमधली असणारी आरोही ते ऑलिम्पिकवीर साक्षी मलिक यांचा तिला जाणारा मदतीचा हात, इथपर्यंतचा जो तिचा प्रवास आहे, आता पहिली ते ऑलिम्पिकवीर साक्षी मलिक यांचा फोन येणं, तर हा जो प्रवास आहे तो आम्हाला सविस्तर सांगा. इयत्ता पहिलीचा वर्ग जेव्हा माझ्याकडे आला, त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत. एक संस्कृती पवार नावाची एक विद्यार्थी माझ्याकडनं राहून गेली, अतिशय युनिक बुद्धिमत्ता असलेली विद्यार्थिनी, जे की शिष्यवृत्ती धारक झाली. रेवडीच्या इतिहासामध्ये ती घटना अतिशय नमूद करण्यासारखी आहे. तो वर्ग, त्या वर्गातलीच ही आरोही आवारी ही विद्यार्थिनी, अतिशय सामान्य कुटुंब, तुटपुंजी शेती वगैरे, आई वडील असे तिचा प्रवास होता. पहिलीत आल्यानंतर ती जी विद्यार्थिनी होती ना ती खूप ॲग्रेसिव्ह, म्हणजे ती पहिलीत असताना अगदी दुसरीच्या तिसरीच्या विद्यार्थ्यांना म्हणलं तरी ती थोडं धटिंगिरी करणे, मारणे वगैरे असे प्रकार तिच्या अंगामध्ये होते, म्हणजे ॲग्रेशन होतं. पण थोडंसं वाटलं की त्या आरोही ह्या मुलीमध्ये काहीतरी वेगळं आहे. ॲग्रेशन आहे ना, तिचं जे ॲग्रेशन आहे कुठल्या तरी खेळात आपण थोडं टाकूया, म्हणजे खेळात गेल्यानंतर त्याचा वापर त्या ठिकाणी झाला की ते योग्य होतो. मग कुस्ती हा खेळ थोडासा सुचला. मग शाळेमध्ये जे लांब उडीचं ग्राउंड असतं ते थोडंफार खणलेलं असतं, त्या ठिकाणी मुलांसोबत तिची कुस्ती लावायला सुरुवात झाली. आणि आरोही त्या मातीमध्ये सुरुवातीला कुस्ती खेळू लागले, मुलांनाही करू लागली. मग थोडंसं वाटलं की तिसरीमध्ये गेल्यानंतर त्या आपल्या स्वर्गीय खाशाबा जाधव स्पर्धा सुरू होतात. 22 किलोमध्ये पहिल्यांदा तिला तिथं घेऊन जाण्याची संधी मिळाली, आणि तिथं गेल्यानंतर तिने एक कुस्ती जिंकली, दुसरी फायनलला ती हारली, परंतु ती उपविजेता ठरली. ते जे यश मिळालं ना ते तिच्या वडिलांना अतिशय प्रेरणादायी ठरलं. मग तिचे वडील एक दिवस शाळेत आले आणि ते म्हणाले, सर माझी मुलगी ना एक पेज कमी शिकली तरी चालेल, परंतु मला तिला पैलवान बनवायचं. मग ते छान आनंद वाटला की पहिल्यांदा बरं एवढी गावातला एखादा पालक म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, थोडा आपण सपोर्ट केला पाहिजे. मग तिला आम्ही कॉस्ट्युम वगैरे खरेदी केलं. मग पुन्हा चौथीला तिला स्पर्धेसाठी आम्ही घेऊन गेलो.
तिथंही त्यावेळेस हे उपविजेता ठरली. थोडंसं वाईट वाटलं, पण ठीक आहे, काहीतरी प्रवास सुरू झाला. मुलगी कुस्ती खेळते, ते सुरू झालं. आणि गेल्या वर्षी 5वीला ती तालुक्यामध्ये प्रथम आली आणि ती चॅम्पियन झाली. बरोबर. तिथून मग पुन्हा ती जिल्ह्यावर गेल्यानंतर तिथं उपविजेता ठरली. फायनलला ती थोडक्यामध्ये तिचं हारलेली होती. मग असं मग ते एक आंबवडे या ठिकाणी एक अकॅडमी आहे, नामदेव गुरव आणि प्रज्वल सकुंडे, ही जी 2 माणसं आहेत ते मोफत कुस्ती प्रशिक्षण देतात. यांची भेट माझी स्वर्गीय खाशाबा जाधव या स्पर्धेनिमित्त कोरेगाव या ठिकाणी झाली. आणि त्यांना विनंती केली की आपण आमच्या विद्यार्थीला मग त्यांनी मार्गदर्शन केलं. आणि ती विद्यार्थिनी आज खूप छान खेळते. यावर्षी ती जुडो स्पर्धा, जी शासकीय स्पर्धा आहेत, त्या जुडो स्पर्धेमध्ये जिल्ह्यात ती 44 किलो वजनी गटामध्ये प्रथम आली. आणि ती विभागाला तिचं सिलेक्शन झालं. आणि फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये फलटणी या ठिकाणी जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या, त्या ठिकाणी तिचा निसटता पराभव झाला आणि ती उपविजेता ठरली. अशा बऱ्याच स्पर्धामध्ये आरोही जी आहे ती मातीतल्या कुस्ती असतील, यात्रामध्ये जाणे इकडले ते सुरुवात झाली. आणि यानंतरचा जो प्रवास आहे तो प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला आणि जगभराला माहीतच आहे. तर आरोही एक जिद्दी विद्यार्थिनी आहे. म्हणजे तिला एखादं काम सांगितलं की ती मन लावून करते आणि निश्चितच ती पुढे जाणार आहे असं दिसतंय तिचं. तर आरोहीला जेव्हा प्रसिद्ध युट्यूबर इन्फ्लुएन्सर लोकरे सर जेव्हा भेटले आणि त्यानंतर त्यांनी जे व्हिडिओ शूट केलं आणि त्यानंतर साक्षी मलिक पर्यंतचा प्रवास हा नक्की काय होता? आमच्या शाळेमध्ये आता 30303 हे जे मिशन आहे सिद्धेश लोकरे सरांचं, 30 शाळा 30 दिवस आणि 3 करोड रुपये, यासाठी सिद्धेश लोकरे सरांना घेऊन येण्याची खूप माझी इच्छा होती. तर ते नक्की काय गोष्ट आहे? हा, ती गोष्ट अशी संधी आहे, ती प्रयत्न इच्छा खूप, परंतु संधी मिळत नव्हती. त्यांच्याबरोबर पोहोचायचं कसं? तर माझा भाऊ एक पुण्यामध्ये इंजिनियर आहे, महेश रणदेवे, त्यांनी त्यांना मेल केला पण काही रिप्लाय आला नाही, कारण ते खूप मोठे युट्यूबर आहेत, खूप फॉलोअर्स आहेत त्यांच्या जगभरामध्ये. मग माझी एक मैत्रीण आहे मृणाल चव्हाण नावाची, माझी MA ची क्लासमेट आहे, त्यांचा तो मित्र आहे. मग मृणाल चव्हाण माझे स्टेटस बघायच्या, शाळेचं काम बघायच्या. आणि साताऱ्यात सिद्धेश लोकरे सर आल्यानंतर त्यांनी मृणाल चव्हाणनी सुचवलं की एक शाळा आहे, माझे ते मित्र आहेत सर, आणि अतिशय छान शाळा आहे, तुम्ही जाऊन या. लोकरे सरांनी जवळजवळ 1 तास माझा इंटरव्ह्यू घेतला फोनवरती आणि शाळेची माहिती विचारली. ते किती सांगितलं ना त्यात ते म्हणा अजून काय वेगळं आहे, अजून काय वेगळं आहे. मग थोडंसं सांगितलं, मग ते तयार झाले यायला. 10 मिनिटासाठी तयार झाले होते. जवळजवळ ते आमच्या शाळेमध्ये 3.5 तास थांबले. त्या ठिकाणी त्यांनी आरोहीचा तो इंटरव्ह्यू घेतला. आणि आरोहीचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ती सुद्धा इतकी भावूक झाली. तिच्या मग आम्ही घरी गेलो, तिच्या आईची बाईट घेतली आणि अतिशय तो जो व्हिडिओ आहे खरोखर आहे ते, म्हणजे बोलत असताना सुद्धा डोळ्यात अश्रू येतील अशी त्या आरोही आवारीची स्टोरी आहे. आणि तिला जगभरातनं मदत व्हायला लागली, लोक यायला लागले. आणि स्वतः साक्षी मलिक मॅडमनी एक दिवस फोन आला त्यांचा आणि सर जी आपकी फ़ोन से मुझे आरोही से बात करना है, प्लीज़ आप जाइए. मग आम्ही होतो तेव्हा पुण्याला दिवाळी सुट्टी लागली होती, परत आलो आणि रेवडीला गेलो. रेवडीत गेल्यानंतर आरोहीच्या घरी गेल्यानंतर त्यांनी टायमिंग दिला होता 4:15 ते 5:15 या टाईम शेड्यूलमध्ये फोन करणार होते. आणि त्यांनी बरोबर 4:15ला फोन आला. आरोही प्रॅक्टिसला गेली होती. मग ती घाई गडबडीत आली आणि फोन झाला. जवळजवळ साक्षी मलिक मॅडमनी 9.5 मिनिटे आरोहीशी बोलल्या. त्यांना पूर्ण कमिटमेंट दिली की बाळा तू चांगलं करतेस, मी सुद्धा असेच होते, असं त्यांनी बरंच त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि ग्रॅज्युएशन नंतरचा जो सर्व खर्च आहे, अकॅडमीचा असेल, खाण्यापिण्याचा असेल किंवा ऑलिम्पिकपर्यंतचा जो प्रवास आहे, तिचं जे स्वप्न आहे ऑलिम्पिकचं, तिथपर्यंतच्या प्रवासासाठी पूर्ण सपोर्ट साक्षी मलिक मॅडम करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर एका शिक्षकानं ठरवलं तर विद्यार्थी हा जगभरात कसा पोहोचेल हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्ध झालं. तर सोशल मीडियाचा आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अध्ययन करताना किंवा एक शाळा आपल्याला एक चांगल्या मोठ्या प्रमाणावर दर्जेदार करण्यासाठी आपण कसा सोशल मीडियाचा वापर केला की जेणेकरून इतर शिक्षक सुद्धा आपली शाळा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणादायी गोष्ट घेऊन कशी उभे राहतील, या संदर्भात आपण काय सांगाल? एक गोष्ट राहून गेली थोडीशी बघा. मला थोडंसं असं फेसबुक पोस्ट असतील, इंस्टाग्राम पोस्ट असतील किंवा जे आपले उपक्रम आहेत ते इतरांना दाखवायचे. म्हणजे ते कशासाठी दाखवायचे
तर ते प्रेरणा मिळण्यासाठी बरोबर. दाखवायचं. 27 ऑगस्टला मी एक लेख लिहिला होता, म्हणजे फेसबुक पोस्ट होती ती. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आरोही आवारीवरती मी थोडंसं जास्त फोकस केलं होतं, आणि ती विद्यार्थिनी एक वेगळी आहे, तिला काहीतरी हे करावं, मदत व्हावी म्हणून एका पालकांनी मदत सुद्धा केली. अगदी 5,000 रुपयाची रोख रकमेची मदत केली होती. हीच मदत जर आपण व्हायरल केली तर त्याची मदत मिळेल का, म्हणून थोडीशी व्हायरल केली. रिस्पॉन्स कमी आला, परंतु बऱ्याच लोकांनी ती पोस्ट वाचली होती, आपणही कदाचित वाचली असेल. त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की अशी संधी तिला कधी मिळेल का आपल्याकडनं, थोडस ही इच्छा खूप होती. आणि असं म्हणतात बघा, वेअर देर इज अ विल देर इज द वे, इच्छा तिथे मार्ग. आणि ती इच्छा सिद्धेश लोकरे सरांच्या माध्यमातून आमची पूर्ण झाली. 27 ऑगस्ट आणि 14 ऑक्टोबर हा काळ जर बघितला तर अतिशय अल्प आहे. म्हणजे आपण जर ठरवलं ना एखादं चांगलं काम करायचं तर निश्चित आपल्याला ईश्वर सुद्धा संधी देतो. असं झालं ते आरोहीच्या बाबतीत ते झालेलं आहे, ते व्हायरल झालेलं आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रभरातून तिला आर्थिक मदत मिळते, खूप छान छान मदती तिला येत आहेत, घर बांधून तिला आता मिळतंय. म्हणजे सोशल मीडियाची ताकद जर बघितली ना तर खूपच आहे. म्हणजे एकाने तिला घर बांधून देण्यात ठरवलं. दिवाळीला जवळजवळ एका कुस्तीप्रेमी स्वतः आले, दिवाळी घेऊन आले तिला, दिवाळी सुद्धा त्यांना करायची गरज लागली. आणि रोख रक्कम दिली, कॉस्ट्युम्स दिले तिला, कुस्तीचे मॅट्स वरले जे काय असतात ते. खूप साहित्य त्या विद्यार्थिनीला आता मिळालेलं आहे. आणि सिद्धेश लोकरे सर तर दररोज जवळजवळ मला एक मेसेज तरी असतो, काय झालं, म्हणजे काय तिचा फॉलोअप आहे. आता तिच्यासाठी चाललंय एक चांगली अकॅडमी, जवळजवळ आपल्याला गंगा तालीम कोल्हापूर असेल, इंदापूरची अकॅडमी असेल, मांजरीची अकॅडमी असेल, किंवा जी शासकीय साई अकॅडमी मुंबई असेल, या ठिकाणाहून ती त्यांनी अप्रोच केलेला आहे की आरोहीला आमच्याकडे द्या. आता असं झालंय की कुठंतरी आम्हाला एक निर्णय ठोस घ्यायचा आहे आणि तिच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. अजून एक सांगावंसं वाटतं आरोहीला, कालच एक फोन झाला. माननीय संजयजी आवारे एक उद्योगपती आहेत, मुंबईला काम करतात ते. तर त्यांना असा शब्द टाकला की अकॅडमी फ्री मिळते, जेवण वगैरे मिळते, परंतु जो डाएट आहे पहिलवानाचा तो थोडासा कॉस्टली असतो, यासाठी थोडं कोणी मदत करेल का. तर असं आव्हान आम्ही त्या साहेबांना केलं. तर त्यांनी शब्द दिला, सर 1 वर्षासाठी मी आरोहीचा संपूर्ण डाएटचा खर्च घेतो. जवळजवळ तो 60-70 हजार रुपयाचा खर्च आहे, त्यांनी तो स्वीकारलेला. वा. तर एक ध्येयवेडा शिक्षक काय करू शकतो हे आपल्याला या उदाहरणातून दिसतं. तर ही उदाहरणं ही जिवंत प्रेरणास्थान असतील की जे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत राहील. परंतु ही सर्व प्रेरणा तुम्ही इतरांना दिली, परंतु तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाल्या आणि यासाठी आपल्याला कोणाकोणाचे हात लाभले? म्हणजे बऱ्याच जणांची प्रेरणा बघा, एक PV सिंधूचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला होता. त्याच्यामध्ये जे त्यांचे गुरु आहेत गोपीचंद, ते खेळाडू होते चांगले, निश्चित नो डाऊट त्या बाबतीत, परंतु त्यांना संधी मिळाली नसेल किंवा काय झालं असेल. परंतु एक चांगलाच खेळाडू घडवू शकतो असं नाही. म्हणजे एखादा जरी खेळाडू जरी नसला एखादा शिक्षक, तर मुलांना संधी दिली, त्याच्यात खेळाडू आहे, तर तो त्याचा खेळ शोधणार आहे, तो पुढे जाणार आहे. थोडंसं हे आपण जर असं संधी दिली तर प्रेरणा मला जर म्हणालात ना सर, तर ते विद्यार्थीच प्रेरणा देतात. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये ते सुप्त गुण आहेत, फक्त ते आपल्याला शोधायचे. आणि यासाठी प्रशासनाने सुद्धा मला खूप मदत केली. म्हणजे आमचे केंद्र प्रमुख साहेब असतील. आणि एक आवर्जून सांगावंसं वाटतं, हा जो शिक्षण प्रवास आहे तिन्ही शाळातला, मला जे मुख्याध्यापक मिळाले आणि जो शिक्षक स्टाफ मिळाला, अतिशय प्रेमळ आणि चांगलं. म्हणजे एखादं काम जर मी सांगितलं तर एवढी सुद्धा मी काम करतोय, एखादं काम जर मी सुचवलं ना तर त्याला लगेच होकार असतो, माझा स्टाफ लगेच तयार असतो. म्हणजे मुख्याध्यापक असतील किंवा माझे वरिष्ठ शिक्षक असतील, ते कधी असं म्हणत नाहीत की सर हे करू नका किंवा विरोध, असं कधीच होत नाही. अतिशय ठामपणे उभे राहतात आणि त्यांच्या स्टाफच्याच मदतीनं हे सर्व होतंय. कुणीही एकटा कुणी काय करू शकत नाही, हे टीम वर्क असतं. तर मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता की जसे आपण विद्यार्थी समृद्ध करत आहोत तशीच आपल्याला शाळा समृद्ध करावी अशी एक संकल्पना आहे, जी आपली संकल्पना आहे की माझी शाळा माझा अभिमान. आणि या माध्यमातून आपण रेवडी ही शाळा एक आदर्श शाळा आणि स्वच्छ सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला, आणि त्यासाठीचा जो शैक्षणिक उठाव आपण जो केला, तर तो प्रवास नक्की काय होता? रेवडीचा असं शैक्षणिक प्रवास जो चालू होता, यशोगाथा जी चालू होते, म्हणजे अकॅडमिक असेल किंवा जे क्रीडा स्पर्धा असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील, हा जो विश्वास ग्रामस्थांचा जो मिळवला होता,
त्याचं मग शाळेच्या ह्याच्यात रूपांतर करण्याचं ठरलं होतं. मग माझी शाळा माझा अभिमान, शाळेसाठी माझे योगदान, वा. हे एक स्लोगन आहे. या अंतर्गत आम्ही एक काय केलं, थोडं आवाहन केलं ग्रामस्थांना, पालकांना, की आपण मोठ्या स्वरूपात रक्कम जरी नसेल, जरी एखादा अगदी 100 रुपये जरी देणारा पालक असेल तरी ते आपण स्वीकारूया, असं केलं. आणि इतका निधी जमला, म्हणजे पालकांनी असेल, ग्रामस्थ असतील, ग्रामस्थांचा विश्वास तर निर्माण झालाच होता. मग हळूहळू कुणी 10,000, कुणी 5,000, कुणी 100 रुपये, अगदी 50 रुपयापासून सुद्धा आम्ही निधी स्वीकारला. आणि एक ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये ठेवली होती. पावती पुस्तक आम्ही छापली. ते पावती म्हणजे ऑनलाईन जरी केलं होतं, जर एखाद्यानं ऑनलाईन पाठवलं त्याला ऑनलाईन आम्ही पावत्या द्यायचो, असं एक मेसेज आम्ही तयार केला होता. आणि असं करून जवळजवळ 87,000 रुपये रोख स्वरूपात जमले. आणि वस्तुरूपानं जवळजवळ 1,00,000 रुपयाचं साहित्य, त्याच्यामध्ये संगणक असेल, त्यानंतर OHP असेल, प्रोजेक्टर, आणि अनेक वस्तू असतील, संगणक दुरुस्ती एक असेल, असे जवळजवळ 2,00,000 रुपयाचा निधी. म्हणजे आम्हाला विश्वासच वाटत नव्हता की एवढी गावामध्ये उठाव होईल हे वाटत होतं, परंतु एवढं होईल असं वाटत नव्हतं. तो आमच्यासाठी खूप मिळाला. आणि अतिशय छान संधी ते लोकवर्गणीतून आम्हाला एक सुंदर पेंटिंग, एक बाला पेंटिंग करण्याची संधी मिळाली. तर एवढी शाळेचा जो परिसर होता तो थोडासा परिसर सुंदर आहे, परंतु इमारती बोलक्या नव्हत्या. थोडंसं विद्यार्थ्याचं मन त्याच्यात लागावं म्हणून थोडं पेंटिंगचं आम्ही थोडं करण्याचा एक संकल्प केला. आणि ती पेंटिंग अतिशय छान केली आणि शालेय परिसर त्याच्यामध्ये निश्चितच सुंदर. याला कोणी कोणी मदत केली, काय नक्की झालं? अनेक लोकांची नावं, आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही. जवळजवळ ते 100-150 लोक अगदी हैदराबाद पासनं मदती झाल्या. मुंबईचे काही मित्र असतील, किंवा पुण्याचे काही मित्र असतील, किंवा साताऱ्यातले बी काही मित्र असतील, यांनी सुद्धा मदत केली. आणि ग्रामस्थांनी खूप मदत केली. म्हणजे ग्रामस्थांच्या शिवाय कुठली गोष्ट होणे शक्यच नाही. म्हणजे ग्रामस्थांचा जो सहभाग आहे अगदी हिरिरीनं झाला. आणि त्यांनी खूप स्टेटस ठेवून सोशल मीडियाचा तिथेही वापर केला आम्ही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज काय पेंटिंग झाली किंवा आज काय काम नवीन झालं ते पालक स्टेटस ठेवायचे. तो स्टेटस पाहून संपूर्ण जे गावातली लोक आहेत ते इन्स्पायर व्हायचे, माझं सुद्धा काहीतरी योगदान लागावं म्हणून लोक मदत करायचे. म्हणजे ही लोकसहभागाची लोक चळवळ तुम्ही निर्माण केली, याबद्दल तुम्ही ग्रामस्थांचे आभार मानलेत. ग्रामस्थांनी खूप मदत केली त्याबद्दल. एवढी ग्रामस्थ असतील, सरपंच, उपसरपंच आणि सर्व जी टीम आहे, संपूर्ण ग्रामस्थ यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी शाळेच्या आव्हानाला मान दिला आणि त्यांनी शाळेला मदत केली. बरोबर. तर हा जो स्पार्क आहे की आपण म्हणतो की शिक्षण घेतल्यानंतर करिअर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलं पाहिजे, की हे सर्व पालकांना आपण सांगतो, परंतु आपली शाब्बास अकॅडमी हे सांगते की करिअरची संधी शोधून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, की जे तुम्ही आता प्रत्यक्ष राबवताय. म्हणजे आपण तर अकॅडमिक शिक्षण विद्यार्थ्यांना देतोयच, परंतु त्यामध्ये असणारे कौशल्य, त्यामध्ये असणारी क्षमता विद्यार्थ्यांच्या ओळखून त्यांना जी करिअरची संधी तुम्ही निर्माण करून दिली, की ते विद्यार्थी एका उंच पातळीवरती जाऊन बसणार आहेत. ही सुरुवात जशी सचिनच्या बाबतीत झाली तशी तुम्ही आरोहीच्या बाबतीत जी केली, आणि यामागचं आपली गुरुची पार्श्वभूमी जे आपल्याला मिळालेली आहे, ही इतर आणखी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील. आणि शाब्बास तर्फे आपल्या या सर्व कामाला आम्ही भरभरून शुभेच्छा देतो आणि आपल्या या सर्व उपक्रमांना आम्ही पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो. आपण इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर, ही शाब्बास अकॅडमी जी आहे एक शिक्षकांसाठी अतिशय छान प्लॅटफॉर्म आपण तयार केलात. आणि या प्लॅटफॉर्ममुळं आमच्यासारख्या सामान्य शिक्षकाला म्हणजे आपण हे व्यासपीठ निर्माण करून दिलं, बोलण्याची संधी दिली. आणि खरोखर आज म्हणजे इथं आल्यानंतर या स्टुडिओमध्ये ना सेलिब्रिटी झाल्यासारखं वाटतं. एवढे कॅमेरे असतील वगैरे, इतकं छान म्हणजे हे ॲटमॉस्फिअर आहे. एक वेगळा अनुभव आपल्या या शाब्बास अकॅडमी मार्फत आम्हाला मिळाला. आणि माझ्या शाळेची यशोगाथा असेल, विद्यार्थ्याची असेल, हे सर्व मिळालं. तसेच मी आमच्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत, माननीय नलवडे सर असतील, वाघमळे मॅडम असतील, शिवानी निंबाळकर मॅडम असतील, आणि आमच्या केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी तावरे साहेब असतील, विस्तार अधिकारी कुमठेकर साहेब असतील, त्यानंतर आमचे सर्वेसर्वा जे सेनापती आहेत आदरणीय सौ वनिता मोरे मॅडम, गट शिक्षण अधिकारी कोरेगाव हे असतील, यांचा सर्वांच्या सपोर्टमुळं हे सर्व शक्य होतंय. आणि मी आपला ऋणी आहे सचिन सर की आपण ही मुलाखत घेण्याचा जो फोन आला ना, ते अतिशय आनंददायक होता. एक वेगळा अनुभव आपण दिलात, याबद्दल शाब्बास अकॅडमीला
पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि शाब्बास अकॅडमी ही संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर देशभरात शिक्षकांचंच आणि विद्यार्थ्यांचं काम निश्चित पोचवेल, त्याबद्दल शुभेच्छा देतो. आणि आपण मला बोलण्यास संधी दिली, इथं येण्यास संधी दिली, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.